आर्वी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानास सुरुवात। आज दिनांक 5 मार्च 2026 रोजी आर्वी तहसील येथील उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली। विविध शासकीय सेवा अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने तहसील कार्यालय आर्वी मार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे। महसूल प्रकरणांचा निपटारा, नागरिकांच्या अडचणींचे तत्पर निराकरण आणि प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे। अभियानांतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत। अभियानांतर्गत मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित आहे। त्यात दि. 7 मार्च रोजी रोहाणा, दि. मार्च 14 वाढोणा, दि. मार्च 27 वाठोडा, दि. एप्रिल 10 दाऊदपूर, दि. एप्रिल 17 विरुळ, दि. 8 मे आर्वी तर दि. मे 15 रोजी खरांगणा येथे शिबिर होणार आहे। शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, 7/12 उतार्यातील त्रुटी दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 व 8 उतारे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजुरी, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, पाणंद रस्त्यांच्या मान्यतेचे आदेश, घरपट्टे वाटप, एक मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅक व पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणे आदींचा समावेश आहे। यासोबतच विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यात प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अभिलेख दुरुस्ती, हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायदा, तत्काळ संपा, अकृषक तरतुदीसंदर्भातील सुधारणाबाबत मार्गदर्शन, भूसंपादन केलेल्या व अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे, नागरी सुविधा, एक खिडकी व्यवस्था, एक मोजणी, सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे, तुकडेबंदी कायद्याबाबतची प्रकरणे निकाली काढणे व इतर विभागाशी निगडीत कामे केली जाणार आहे। शिबिरामध्ये विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, तक्रारीचे निवारण आणि प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह आपल्या मंडळातील शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट व तहसीलदार हरीश काळे यांनी केले आहे।